हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्याला आठवते कुंभमेळा. तिथे IIT बाबा आणि मोनालिसा हे दोघं खूप व्हायरल झालेले होते. त्यातले मोनालिसा बद्दल पण आपण बघितलं, तिनं कसं लग्न केलं, सगळं केरळमध्ये जाऊन सगळं. हल्ली आपण ऐकतो IIT बाबांनी पण लग्न केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, अहो लग्न केलं तर केलं, एवढं का विशेष? अहो, हे खूप विशेष आहे. का म्हणजे फक्त ते संन्यासी होते, संन्यासी ते परत गृहस्थाश्रमात आले असं नाहीये. त्यांची स्वप्न खूप भारी आहे. त्यामुळे IIT बाबा आणि त्यांची पत्नी प्रतिका हे दोघं खूप मोठं काहीतरी करायची त्यांची इच्छा आहे. तर मी सांगणार आहे नंतर काय त्यांचं एम काय आहे, गोल काय आहे. आता IIT बाबा मला वाटते सर्वांना माहीत आहे. जे कोणाला माहीत नाही त्यांना सांगते. हरियाणातला अभय सिंग हे मुंबई IIT मधनं बीटेक केलं. बीटेक केल्यावर त्यांना चांगली नोकरी कॅनडामध्ये लागली. महिना 3 लाख पगार. हे बघा, कॉलेजमधनं बाहेर पडलं की लगेच नोकरीला पण गेले होते फॉरेनमध्ये थोडे दिवस. पण नंतर त्यांना पैसाची सब कुछ नाहीये. आपण म्हणतो का नाही, पैसा आपल्याला गादी देऊ शकेल पण झोप देऊ शकत नाही, औषधं देऊ शकेल पण आपल्याला आरोग्य देऊ शकणार नाही, असं काहीसं त्यांना जाणवलं. म्हणून तर सगळं सोडलं, इकडे येऊन हिमालयात निघून गेले आणि तिथे ते सनातन धर्माबद्दल खूप काही शिक्षण मिळवलं आहे त्यांच्याबद्दल. नंतर ते कुंभमेळ्यात आले तेव्हा आपल्याला माहीत आहे कसे व्हायरल झाले फॉरेनर्स. हे ते त्यांचे तेव्हाचे ते काही बोलत होते, म्हणजे भगवद्गीता आणि हे सगळं त्याच्याबद्दल अगदी सगळ्यांना वेड्या करून टाकलं. एवढं ते व्हायरल झाले. आणि त्याचे नंतर आता 4 दिवसापूर्वी परत ते ट्रेंडिंगमध्ये आले. का म्हणजे ते त्यांचे गावाला आले होते. बँकेचं काही काम होतं त्यांना, KYC करणं, अमुक तमुक. आले ते, त्यांच्याबरोबर एक स्त्री पण होती. आणि नंतर कळलं ते लग्न केले. ते 15 फेब्रुवारीला म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी लग्न केलं. नंतर 19 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज पण केलं. आणि कोर्टात पण ते लग्न करायला जाऊन तिथे पण ते व्यवस्थित म्हणजे ह्याचे प्रमाणे सगळं केलं. आता परवा पण घरी आल्यावर आई वडील गावकरी सगळे खूप खुश झाले. सगळे त्यांचे रीतिरिवाजाप्रमाणे सुनेला वेलकम केलं गेलं. खूप सगळं छान झालं. एवढं सगळं झाल्यावर म्हणजे वडील पण खुश झाले. आपल्याला माहित आहे ते संन्यासी झाले होते किंवा कुंभमेळे वेळा त्यांचे वडिलांचे इंटरव्ह्यूज घेत होते. वडील कसे रडून बोलत होते वगैरे बघितलंय आपण. त्यामुळे आता परवा वडील पण एटलिस्ट गृहस्थाश्रमाला आपला मुलगा आलेला आहे म्हणून आनंदी दिसले. आता ते कोणाशी लग्न केलेलं आहे, ते लग्न केलेलं आहे प्रतिका नावाची मुलगी. ती बेंगळूरमधली, कर्नाटक राज्यातले बेंगळूरमधली, ती पण इंजिनियर आहे. तिच्याशी लग्न केलं
म्हणजे लग्नाच्या आधी त्यांना त्यांचे ड्रीम्स म्हणा काही हे सगळे साम्य दिसला असं म्हणतात. IIT बाबा म्हणून आम्ही हे लग्न केलं. आता काय आहे त्यांचं स्वप्न? त्यांचं स्वप्न आहे देव तरी आहेच भगवान, आणि सनातन साधना, आणि सनातन साधना त्यांना करायच्यासाठी एक युनिव्हर्सिटी ओपन करणार आहेत दोघंही मिळून. ह्या युनिव्हर्सिटीत आपण जे ज्ञान घेतो, इंजिनियर असेल, डॉक्टर्स असेल, काही आपण हे ज्ञान तर मिळणार, त्याच्याबरोबर त्यांना सनातनाचं ज्ञान द्यायचं आहे. ते बदल पण त्यांना का, म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञानानं, त्यांचं बाबांचं म्हणणं, पुस्तकी ज्ञानानं तुम्हाला बाकी बाहेर नोकरी लागेल, पैसे मिळतील सगळं, पण तुम्हाला मनात शांतता मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, तुम्ही आयुष्यात खुश राहणार नाही. फक्त एक बाजू तुमची फुलफिल होणार आहे, पण दुसरी बाजू पण आपल्याला फुलफिल व्हायचं आहे. ते त्यांचं म्हणणं आहे. सनातनमध्ये आपले भगवद्गीतेत म्हणा, आपले सगळे हे खूप सगळं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे ते ज्ञानाबरोबर, म्हणजे आपण जे काही व्यवहारासाठी ज्ञान घेतो त्याचे बरोबरीनं आपल्याला सनातन ज्ञान पण पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी त्यांना युनिव्हर्सिटी उघडायची आहे. ते गावाला येऊन परत ते हिमाचलला गेलेत. बहुतेक तिथे त्यांना चालू करायचं असेल किंवा इन द बिगिनिंग, नंतर ते वाढेल, हू नोज, आपण काही म्हणू शकत नाही. आणि हे बघा, कुठलंही एक चालू करताना पहिल्यांदा लोक नावं ठेवतात, पण नंतर एकदा तर सक्सेसफुल झालं का नाही, नंतर सगळे कौतुक करणार. त्यामुळे हे दोघांचं पण काहीतरी स्वप्न आहे, असं काहीतरी करायचं. सनातन ज्ञानातून आपली माणसं लांब जायला लागलेली आहेत, सगळं आपलं सोडून. तर कसं चुकते किंवा तर किती महत्वाचं आहे आपल्याला आयुष्यात यश मिळवायला, तर त्यांना साध्य करायचं आहे. त्यामुळे ते दोघांचंही, प्रतिका आणि अभय सिंग, ज्यांना IIT बाबा म्हणतात सगळे, दोघांचंही स्वप्न एकच आहे. त्यांना सनातनमध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना खूप काही, त्यांची स्वप्न खूप आहेत. आता किती साध्य होतील नाही आपल्याला काही माहित नाही, आता आपण काहीच सांगू शकत नाही. एवढ्यासाठी आता लोक म्हणतात हो बाबा बाबा संन्यासी, आणि कोण म्हटलं कितीतरी बाबा संन्यासी लग्न करतात, नाही असं नाहीये. त्यांचे काही वेगवेगळे काय म्हणेन मी, हे असतात, ग्रुप्स असतात, कुठल्याच धर्मात, तर ख्रिश्चियानिटी असू देत, इस्लामिक, सगळेच. इव्हन ख्रिश्चियानिटीमध्ये सुद्धा काही ग्रुप्समध्ये, स्पेशली प्रोटेस्टंट्समध्ये वगैरे, ते फादर वगैरे लग्न करतात. त्यांचं म्हणजे तेच काही, मला तरी माझा ओपिनियन आहे हे, चुकतंय असं नाहीये, शेवटी माणूस आहे. आणि त्यामुळे काही लोक त्यांना नावं ठेवतात का असले बाबा आहे, अमुक तमुक संन्यासी म्हणत होते आणि आता ग्रस्ताश्रमला. नो डाऊट त्यांना तेव्हा वाटलं असेल संसार म्हणजे मोहमाया, त्यांचे शब्द आहे ते. तेव्हा म्हणत होते ते संसार म्हणजे मोहमाया, म्हणून मी त्यातनं बाहेर पडलो. पण आता ते परत तेच मोहमायेत पडतात का? पण त्यांना म्हणायचं आहे आमच्या दोघांची स्वप्न सेम आहेत, त्यामुळे ती आमची स्वप्न साकार करायला आम्हाला सोपं जाईल, म्हणून आम्ही दोघांही ठरवून लग्न केलेलं आहे. आधी एका शंकराचे देवळात लग्न केलंय शिवरात्रीच्या दिवशी, नंतर 19 फेब्रुवारीला ते कोर्ट मॅरेज म्हणजे लिगली पण लग्न
केलेला आहे. आणि एक मला आश्चर्य वाटलं म्हणजे बघा, तेव्हा मोनालिसा पण व्हायरल झाली, हे पण व्हायरल झाले. नुकतंच मोनालिसानं पण लग्न केलं, तिचं लग्न पण एक मोठं काय म्हणू मी, मोठी बातमी झाली. इन द सेम वे IIT बाबांनी पण आत्ताच लग्न केलं, त्यांचं लग्न पण एक अशी मोठी बातमी झाली. नो डाऊट लग्न ते साधे ह्याला केलं, पण त्यांचे आई वडिलांनी पण एक्सेप्ट केले सगळं व्यवस्थित. ते दोघांची स्वप्न पूर्ण होऊ दे आणि जगाला काहीतरी चांगलं मिळू दे, हीच माझी इच्छा. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल, लेट मी नो इट. हॅव ए गुड डे.